कनेक्शन विनामूल्य आपल्याला दिलंय पंकजी पाटील यांनी, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद मानूया. त्यानंतर फर्स्ट एड जो किट आहे, फर्स्ट एड बॉक्स, तो आपल्याला सन्माननीय विकास मंगेश वजे नवसई यांनी उपलब्ध करून दिलाय. जनरेटर विनामूल्य आपल्याला प्रवीण एकनाथ किनी ज्यांनी बहाडोली यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलंय. त्यानंतर तृतीय क्रमांकाची जी रोख रक्कम आहे ती आपल्याला सन्माननीय रवींद्र त्र्यंबक पाटील माजिवली उपसरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, आणि त्यानंतर जी पाचव्या क्रमांकाची रोख रक्कम आहे 20,000 रुपये, ती माजुली गावातनं सन्माननीय श्री निकेश केशव पाटील ज्यांनी उपलब्ध करून दिली आहे, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. मॅचकडे जाऊया. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल अलंग कार्पेट आला, एक सिंगल मध्ये जरूर तिथे कन्वर्ट झाला, थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळालं आणि डबल करता कॉलिंग आहे. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदलाव इथे आपल्याला पाहायला मिळाला. 6 ओव्हरची मॅच आहे, 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. योगेश भालेकर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. एक अप्रतिम खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. जो स्ट्रायकर एंडकडे सध्या अविनाश. यावेळेस मात्र हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच कॅरी केला जाईल, माघारी परतावा लागेल बॅटरला. योगेश तेज दर्शवत असताना अविनाशला इथे पहिली ओव्हर होती, 6 ओव्हरची मॅच आहे. ती घाई ती तुम्हाला संकटामध्ये नेऊ शकते आणि तेच इथे हेरलंय. एक विकेट मिळते, माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज केणे, एक अप्रतिम असा खेळाडू, भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधला एक अनमोल रत्न म्हणून या खेळाडूची एक सातत्यानं वेगळी ओळख राहिली आहे. तो सूरज केणे मैदानामध्ये आलाय. प्रचंड हवेचा वेग आहे आणि त्याबरोबर तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. भावाळे हा संघ कदा कवचितच या विभागामध्ये दाखल होतोय. मला वाटतं बहुधा पहिल्यांदा भावाळे संघ या विभागामध्ये आलाय खेळण्याकरता. सूरज मैदानाच्या आतमध्ये आहे बॅटिंग करत असताना. इथे आल्या आल्या पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. सोपर्यंत बॉलला फील्ड केलेलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय, बॅकलिपला थोडंसं खाली केलंय, कारण सूरज केणे एक चांगला बॅटर म्हणून ओळखला जातो. विजय मामा ट्रॉफी मध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली होती सूरजची. खुल्या गटातनं खेळताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तिथे एक चांगली इनिंग त्याने जरूर प्ले केली होती. तोच सूरज केणे सध्या मैदानामध्ये आहे. 4 चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर 3 ही धावसंख्या धावफलकावर आहे. वाह, काय फटका सजवला, काबिले तारीफ, सुपर स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 7 या आकड्यावर. सध्या मैदानामध्ये 2 खेळाडू, 2 महत्वपूर्ण बॅटर योगेश भालेकर आणि सूरज केणे सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरनं समोरचं खाली क्षेत्र, बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, रन्स मिळतील 4. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि या 4च्या मदतीनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीला आलाय. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस 11 धावा धावफलकावर आहेत. साहिल कडनं हे पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली बॅटिंग योगेश भालेकरच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी चांगले स्ट्रोक त्यानं प्ले केले आणि तदनंतर आपल्या टीमला
एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न इथे त्यानं जरूर केला. तुम्ही जेव्हा दूरचा प्रवास कापून येता तेव्हा तुमच्याकडचं जे अपेक्षा आहेत त्या अपेक्षा वाढल्या जातात आणि तुम्ही जेव्हा दूरचा प्रवास कापता तेव्हा मनामध्येही तीच उमेद असते ना की एवढ्या लांब आलोय, मग आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ दाखवू आणि तिथे या लाखभर रुपयाच्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आम्ही आमच्या टीमला क्वालिफाय करण्याचं स्वप्न घेऊन जो इथपर्यंत आलोय ते पूर्ण करू. कारण जेव्हा मोठमोठ्या टीम्सच्या मध्ये तुम्ही खेळता तेव्हा तुमच्याकडनं खूप जास्त अपेक्षा असतात तुमच्या विभागाच्या, तुमच्या तालुक्याच्या. कारण गोडदेव संघाच्या समोर दोन हात करताना भावाळे संघाला निश्चित यानंतरही जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा ही निश्चित ही मॅच पाहिली जाईल त्या त्या विभागामध्ये की कसा खेळ राहिला या टीम्सचा. दोन वेगवेगळ्या विभागातील या टीम्स आहेत ज्या सध्या या आई चामुंडाई चषक नवसईच्या स्पर्धेमध्ये एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटक क्रमांक 2 प्रणय आलाय. समोर सूरज केणे आहे. इथे खूप महत्वाचा कॅच सुटलाय. खूप मोठा आवाज होता. अगदी समालोचक कक्षापर्यंत तो आवाज ऐकू आला होता. मोठी एज घेतली होती आणि विकेटच्या मागे खूप मोठी चुकी झाली असंच म्हणावं लागेल. सूरज केनेला जीवनदान. धावसंख्या 11 या आकड्यावर आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर प्रणय आणि सूरज केणे मधला हा खेळ. इथे बॅकलिपला खाली केलं, सिंगलच्या उद्देशाने खेळला आणि स्ट्राईक रोटेट केली. इथे ठाऊक आहे की योगेश भालेकरचा हा एंड आहे जो डावकुऱ्या हातानं फलंदाजी करण्याकरता सक्षम आहे. मोठे फटके अगदी योग्य तऱ्हेनं खेळण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि त्यामुळेच या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर त्याला संधी दिली गेली. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकर एंडकडे योगेश भालेकरला बॅटिंग करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. गोडदेव हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आई चामुंडाई या नावानं आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना भावाळे संघ पाहायला मिळतोय. आई चामुंडाईच्या नावानंच ही स्पर्धा सुरू आहे. आई चामुंडाई चषक. वाह काय चेंडू होता, अप्रतिम व्हेरिएशन, ते खूप महत्वाचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर बॉलला पिच केलं आणि तदनंतर बॉलला टॉस केलं, उसळी दिली आणि बॉलला विकेटच्या मागे खूप सुंदर पद्धतीने घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू काउंट केला जाईल. 12 धावसंख्या धावफलकावर आहे. षटक क्रमांक 2 मधले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मात्र चांगला बॉल ऑन साईडला दिशा दिली. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. इथे डबल करता कॉल असेल कारण फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. 2 धावा तिथे सुरक्षिततेनं जोडल्या जातील. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 14 ऑन बोर्ड, 14 धावा. आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे कुठल्याही खेळामध्ये, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये. कारण खूप सारे अडथळे येतात, त्या अडथळ्यांवर मात करून आपल्याला पुढे जावंच लागतं. हा जगाचा नियम आहे. ऑन साईडला इथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. आउटफील्ड अगदी तेज, फास्ट आउटफील्ड. खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं आई चामुंडाई चषकच्या निमित्तानं घेतली गेली आहे. आणि हे मैदान अगदी सुसज्ज असं आहे. DJPचं मैदान नेहमीच प्रचलित राहिलंय कारण याच मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा झाल्या. याआधी ओपन खुल्या गटातील खूप सारे टेनिस बॉल क्रिकेटर्स इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल इथे मात्र बॅकलिपला खाली केलं. सिंगलच्या उद्देशानं बॉलला खेळलाय. योग्य निर्णय आणि त्यानंतर योग्य फलंदाजी. तुम्ही जो प्लॅन ठरवलाय ना तो एक्झिक्यूट करत असताना त्या प्लॅनच्या अनुसार तुम्हाला खेळ करणं गरजेचं आहे. इथे रणनीती जी आहे ती अगदी स्पष्ट आहे की एक एंड जिथनं आम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे आणि एक एंड जिथनं शांत राहायचं आहे. विकेट्स न फेकता एक मोठी इनिंग, एक मोठी पार्टनरशिप आम्हाला बिल्डअप करायची आहे. 2 षटकांचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 8 रन पर ओव्हर, 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. येणारी 4 षटकं इथे कशा पद्धतीने बॅटिंग होईल, या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल, सर्व काहीच आपल्याला या मैदानामध्ये पाहायचं आहे. मात्र षटक क्रमांक 3 त्याकरता कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर बोलवलं जाईल, थोडंसं डिस्कशन जरूर होते मैदानामध्ये. विचार विनिमय खूप गरजेचा आहे. सल्ला मसलत ही खरं तर पूर्वापार चालत आलेली आहे. सल्ला कोण देतोय, कशा पद्धतीनं तो सल्ला देतोय आणि तो सल्ला आपण कशा पद्धतीनं ऐकला पाहिजे हे इतिहासातही खूप महत्त्वाचं ठरलंय. आणि सध्याच्या घडीला आपण क्रिकेटच्या मैदानामध्येही ते महत्त्वाचंच पाहतोय. कारण सल्ला, एक युद्ध झालं होतं महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्यामध्ये.
ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 सल्लागार होते आणि ते महत्त्वाचे ठरले. कारण कौरव जे कुठेही बलशाली नव्हते असा उल्लेख नाहीच आहे. त्यांच्याकडे खूप सारी ताकद होती, खूप सारी क्षमता होती, मात्र त्यांना सल्ला दिला शकुनी मामानं. आणि पांडवांकडे संख्या कमी होती, मात्र त्यांना सल्ला दिला प्रभू श्रीकृष्णानं. तो फरक होता. तुम्हाला सल्ला कोण देतो ना त्यावर तुमचं युद्ध ते जिंकणार की हरणार हे ठरतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूह रचना थोडासा बदल, कारण मॅन्डेटरी करता बंधनकारक असणारी ती 2 षटकं इथे समाप्तीला आलेत आणि मॅन्डेटरी नंतर अगदी चांगला खेळ तो अपेक्षित आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज कबीर आलाय. यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला बॉल, सबमरीन राहिला. कबीर आहे ना, कबीर 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 आहे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल. यावेळी चेंडूला पाहिलं पंचांनीही कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचले नाही आहेत. डॉट बॉल. संयमानं खेळ सुरू जरूर आहे, मात्र हा संयम किंवा ही शांतता या हवेप्रमाणे वादळापूर्वीची होती हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सांगावं लागेल. वादळ येण्यापूर्वी थोडीशी शांतता असतेच, मात्र ती शांतता वादळ येण्यापूर्वीचीच होती हे इथे सूरज केणेला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. हा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. रिव्ह्यू आहे दोन्ही टीमकडे एक, त्याचा वापर तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही पंचाच्या निर्णयाशी सहमत नसाल. सलगचे 3 डॉट आलेत. कबीर आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अगदी चांगली गोलंदाजी तिथे करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सूरज केणे हा थांबणाऱ्या खेळाडूंमधला नाहीये आणि जास्त काळ शांत राहणाऱ्यांमधला नाहीये. इथे बॉलला उडवून फेकून देतोय दूर सीमारेषेच्या पार. षटकार 6. गोलंदाजीच्या ट्रॅकवर कबीर आहे. कबीरच्या विपक्षामध्ये सूरज केणे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र वाईटचा इशारा आलाय. खूप जास्त बाहेर राहिला बॉल. पंचांनी अतिरिक्त म्हणून घोषित केले. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 23 वर. 6 ओव्हरची मॅच आहे, ज्यातलं 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 23 धावा दाफलकावर आहेत. अजूनही या ओव्हरमधले 2 चेंडू शिल्लक आहेत. तिथे येणाऱ्या 2 बॉलमध्ये आक्रमकता ती सूरज केणेकडनं पाहायला मिळेल का याकडे लक्ष आहे सर्वांचं. हा बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरची पिचिंग. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्येमध्ये भर पडतीये. विरल नायर आमच्यापर्यंत जोडले जात आहेत. अगदी तटस्थ आणि खूप चाणाक्ष पंच आहेत, कारण जिथे योग्य निर्णय तिथे विरल नायर, आशुतोष व्यवहारे ही नावं तुम्ही सातत्याने घेऊ शकता. अगदी चक गोलंदाजी हद्दपार करण्यामागेही या पंचाचा खूप महत्वाचा रोल राहिलाय या संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्टमध्ये. यावेळेस मात्र सूरज केणे बॉलला उडवतोय. संधी आहे तिथे झेल घेण्याची आणि ही संधी खूप महत्वाची होती, त्याला माघारी परतवले गेले. सूरज बॅक टू द डगआउट. एक महत्वाचा मोहरा इथे कोटदेव संघाच्या खात्यामध्ये आलाय. फलंदाज सूरज केणे बॅक टू द डगआउट. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर टीम शिरवली आणि गणेशपुरी दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हायचंय. यातील विजयी संघ आणि
वालिव ज्यांच्यामध्ये दुसरी मॅच असेल दुसऱ्या फेरीतील. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज. इथे मात्र कट केलाय खूप सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत. ही चांगली फलंदाजी आहे. ही अगदी ऑन मेरिट फलंदाजी आहे. तुम्ही चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग करणं खूप गरजेचं असतं जेव्हा हवा तुमच्या विपरीत स्थितीमध्ये वाहते. आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने हा कट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला सीमारेषेचा वेध घेऊ दिला आणि चेंडू सीमारेखा पार. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 28 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ तो बाकी राहतोय. पाणी आलंय मैदानामध्ये. गोडदेव संघ आपल्याला पाहिजे असेल तर आपण ही तिथे ते कलेक्ट करा. इथे मात्र फिल्डिंग होतीये. जोपर्यंत बॉल आलाय इथे काय घडलंय इथे पोहोचलाय फलंदाज योगेश भालेकर. 2 रन तिथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर. प्रणय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. त्यानं दुसरं षटक प्रगतीपथावर आणलं होतं आणि त्याच प्रणयला इथे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. गुडदेवचा संघ जो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम आई चामुंडाई भावाळे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रणय कडनं. इथे मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक सिंगल जरूर मिळेल. जोपर्यंत बॉलला फील्ड केला 1च रनवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 31 या आकड्यावर. षटक क्रमांक 4चा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे पहिली 3 षटकं शांततेने बॅटिंग ती आपल्याला जरूर पाहायला मिळते. मात्र त्यानंतरची ती 3 षटकं आहेत त्यामध्ये आक्रमकता ती गरजेची राहते. कारण तदनंतर मग आक्रमकता ती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर दाखवणं शक्य झालं नाही तर मग ती मॅच तुमच्याकडनं निसटून जाऊ शकते. त्यामुळे पहिली 3 षटकं जरी शांततेनं चालली असली तरी तदनंतर ती 3 षटकं ती महत्वाची आहेत. या दरम्यान एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम मारा गोलंदाजी जर आपण पाहिली तर योग्य टप्प्यावर फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासून बॉलला थोडंसं दूर ठेवलं जात आहे आणि त्याचंच कारण निर्धाव चेंडू ते आपल्याला पाहायला मिळत आहे. शरीरापासून दूर पुन्हा एकदा डॉट बॉलची उद्घोषणा आपल्याला पाहायला मिळते.
आतापर्यंत जर एकंदर आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि तदनंतर धावसंख्या 31 आहे. गोडदेव आणि त्यांच्या विपक्षामध्ये भावाळे हा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अगदी शांत ठेवलं गेलंय गोडदेव संघाकडनं भावाळे या संघाला. इथे मात्र बॅकलिपला खाली केलं, एक सिंगलच्या उद्देशाने खेळलंय बॉलला, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. योगेश भालेकर आहे मैदानामध्ये. डावकुरे हातात एंड त्याच्याकरता पोषक आणि पूरक, मात्र त्याला संधी मिळाली नाही. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाले वेदांतच्या माध्यमातून, आणि वेदांत तिथे कुठेतरी अपयशी आपल्याला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. 4 ओव्हर पूर्णपणे आपल्या नावावर केलेल्या इथे आपल्याला पाहायला मिळालं. 32 धावा दाफलकावर आहेत. किमान 65 ते 70 धावा त्या उभ्या कराव्याच लागतील. जरी गोलंदाजीचं अटॅक तुमचं चांगलं असलं तरी इथे 65च्या जवळपास पोहोचणं ते खूप अत्यावश्यक आहे. चला गेम थोडंसं स्पीडअप ठेवा, कारण जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस व्हावा हीच अपेक्षा आहे आपली. 20 मिनिटं लागली आहेत 4 षटकांकरता, म्हणजे 5 मिनिटाकरता 1 षटक असंच आपण म्हणू शकतो या मॅचमध्ये. त्यात सरासरीनं जरी ही मॅच चालू राहिली तरी 1 तास 10 मिनिटं मिनिमम लागतात, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपली 5 मिनिटं जातात त्यामध्ये. पुन्हा एकदा कबीर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. डेंजर एंड आहे गोलंदाजाकरता हे एंड जर आपण पाहिलं, मात्र ते एंड डेंजर ठरवावं लागेल. आता ती गरज आहे, कारण इथनं जर या एंडला डेंजर करण्याचा प्रयत्न केला गेला नाही तर मग भावाळे संघ त्यांच्या अडचणींमध्ये खूप जास्त वाढ ती आपल्याला पाहायला मिळू शकते. पुढचा बॉल इथे फुलटॉस होता, खराब शॉट सिलेक्शन. बॉल बॅटवर चढलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. एक हार्ड हिटर बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय नवनाथ. इथे महत्वाचा रोल असू शकतो त्याचा, ज्या स्टेजवर तो आलाय, कारण इथे अगदी महत्वाची मुवमेंट असेल या मॅच मध्ये. त्याच्याकडनं जर रन्स आले, आणि मी म्हटलं ना हा खेळाडू त्याच करता ओळखला जातो, आणि त्यानं आल्या या स्पर्धेतला एक लांब षटकार खेचलाय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेचलेल्या षटकारांपैकी सर्वात लांब अर्षद मेमन होंडोचा षटकार आहे या मैदानावर. सर्वात लांब होंडोनं खेचला होता या मैदानावरचा सर्वात लांब. म्हणजे मला वाटतं ही जी बिल्डिंग दिसते ना त्याच्याही वरनं डायरेक्टली नवसाई गावामध्ये तो बॉल मारला होता भगवा चषकमध्ये. तदनंतर हा षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, एक लांब षटकार इथे खेचला गेलाय. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ महत्वाचा रोल असेल या खेळाडूचा जर इथे त्याच्याकडनं चांगली बॅटिंग झाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक बिटवीन द गॅप खेळला. क्षेत्ररक्षक स्टॉप करतोय बॉलला. 2 धावांकरता इथे कॉल आहे आणि सुरक्षित 2 रन्स. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 40 वर. अजून इथनं किमान येणारे जे 9 चेंडू आहेत त्यामध्ये 25 जरी धावा आल्या तर एक चांगली टोटल आणि चांगली फाईट इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
षटकातील पुढचा बॉल कबीर नवनाथ करता इथे उडवलाय बॉलला क्षेत्ररक्षक नाहीये कोणी त्या क्षेत्रामध्ये एक रन इझिली कंप्लीट केली दुसऱ्या धावे करता आले 2 धावा तिथे सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जातील जो मॅच बॉल मला वाटतं तिथे रिटर्न आलाय तो मैदानामध्ये प्रोव्हाइड करायचा मैदानात पोहोचवा तो बॉल धावसंख्येमध्ये वाढ होती धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 42 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ झालाय अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे टावरिंग सिक्सर लांबच लांब षटकार ते प्रेक्षकांना पाहायला नेहमी आवडतात आणि या मॅच मध्ये काही ते षटकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे उडवलंय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार षटकार 6 48 रन्स ऑन बोर्ड आता सुस्थिती निर्माण झाली 5वं षटक सुरू आहे 48 धावा या राफलकावर आहेत अजूनही 2 चेंडूचा खेळ शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे इथे व्हाट अ फ्लिक बॉल चाललाय सीमारेषा पार आपल्या मनगटाची पॉवर तिथे त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि या मनगटाच्या पॉवरनं त्यानं बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार हा फ्लिक निश्चित पाहायला आवडेल व्हाट अ शॉट व्हॉट अ शॉट सुपर रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय अप्रतिमतेनं हा फ्लिक किती त्याने केला होता षटकारामध्ये कन्वर्ट केलाय स्ट्रॉंग बॉटम हँड काय असतात ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले आणि या षटकाराच्या जोरावर पुन्हा एकदा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे काय फटका सजवलाय अप्रतिम हा फटका जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहतात अगदी त्यांना मंत्रमुग्ध करणारा हा स्ट्रोक या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या एकंदर जाऊन पोहोचतीये 54 धावा चौथ्यांदा रिप्ले दाखवतायत कारण त्यांना ठाऊक आहे काय अप्रतिम फटका खेचला गेलाय हा चौथ्यांदा रिप्ले तुम्हाला या स्ट्रोकचा पाहायला मिळाला धावसंख्या 54 धावा 54 रन्स ऑन बोर्ड शेवटचं षटक आता योगेश भालेकर त्याला संधी आहे गुडदेव हा संघ मैदानामध्ये पाहताय प्रभाकर मित्रमंडळ या नावानं हा संघ मैदानामध्ये आई चामुंडाईच्या नावानं मैदानामध्ये तुम्हाला भावाळे संघ पाहायला मिळतोय उत्कर्ष आलाय शेवटच्या षटकाकरता पहिलाच बॉल योगेश भालेकर हे एंड त्याचं आहे मी म्हटलं ना या एंड कडनं त्याची फलंदाजी निर्णायक असेल आणि तिथे बॉल सीमारेषा पार बॉल रिटर्न आलाय तिथे षटकार आलाय या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 60 धावा थँक्यू डीजे या डीजेपी मैदानावर खेळण्याकरता प्रत्येकाला आवडतं आणि हे डीजेपीचं जे मैदान आहे ते आपल्याला उपलब्ध करून दिलंय सन्माननीय धरमशी जगन्नाथजी पाटील कमलाकर जगन्नाथजी पाटील रमेश जगन्नाथजी पाटील आणि शांताराम जगन्नाथजी पाटील यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलंय या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद कारण क्रिकेट करता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे मैदान जे त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले गेले इथे पुन्हा एकदा योगेशने बॉलला समोरच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय एक रन तर इझिली कंप्लीट केली दुसऱ्या रन करता कॉल आहे डेंजर हेंड कडे वॉट अ फेकिंग ऑट थ्रो सुपर थ्रो तिथे आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षण अगदी अफाट आणि अच्चाट दर्जाचं ते मैदानाच्या आतमध्ये झालंय धावसंख्येमध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 62 या आकड्यावर दोन चेंडूचा खेळ अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला योगेश भालेकर समोर उभा आहे यावेळेस मात्र मोठ्या फटक्यामध्ये सजवायचा होता बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक आहे तिथे पाठलाग करतोय मात्र हा पाठलाग वाह अप्रतिम फिल्डिंग एफर्ट
3 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 65, ज्याचा आपण उल्लेख करत होतो की 65-70च्या मध्ये पोहोचणं गरजेचं आहे आणि पोहोचवलं टीमला 65च्या जवळपास. आता इथने पुढे 3 बॉलमध्ये ज्या रन येतील त्या निश्चित प्लस मध्ये असतील. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आई चामुंडाई भावाळे आणि त्याच्या विपक्षामध्ये प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव, या 2 टीम मध्ये हा संघर्ष सुरू आहे. पूर्वीचा काळ होता ओम ब्रह्मदेव गोडदेव या नावानं गोडदेवचा संघ आपल्याला पाहायला मिळायचा. इथे मात्र नशिबाचा चौकार, नशिबाच्या 4 रन्स. 22चा इशारा आलाय पंचांकडनं, म्हणजे विकेट कीपर कडनं चुकी झाली आणि त्याच्याकडनं बॉलचं कलेक्शन मध्ये चुकी झाली आणि तदनंतर बॉल फरार झाला सीमारेषेच्या पार. चौकार 4. थँक्यू. गोडदेव तसा टेनिस बॉल क्रिकेट मधला खूप जुना संघ आहे. म्हणजे ज्यावेळेस त्रिशूल कल्याण, ओम ब्रह्मदेव गोडदेव, राहुल 11 यासारखे जे मोठे तगडे संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळायचं ना, तेव्हा ओम ब्रह्मदेव गोडदेव हे नाव अगदी अदमतीनं घेतलं जायचं. अगदी तो हा संघ, त्याच गावाचा हा संघ. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. दुसरा रन करता कॉल नाहीये. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 70 धावा या धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळामधला. बघूया या पूर्वार्धाच्या खेळामधला हा शेवटचा बॉल, त्यावर कशा पद्धतीनं आघात केला जाईल. टेनिस बॉल क्रिकेट मधली काही जुनी नावं जी प्रत्येक वेळी घेताना आम्हालाही आनंद होतो, कारण ज्यांनी हे टेनिस बॉल क्रिकेट मोठं होण्याचं स्वप्न पाहत ज्या टीम उभ्या केल्या होत्या, या दरम्यान फोर्स केले बॉलला पाठवलंय लॉंगन सीमारेषेच्या पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 76 या आकड्यावर विजयाकरता 77 धावसंख्येचं लक्ष. या 77 धावसंख्येला उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा पद्धतीनं धावफलकावर जोडलं जाईल आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी टॉस करता या टीम शिरवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम गणेशपुरी, दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्याकरता आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. तिथे चेंडू जमा करायचा आहे पंचांकडे. थँक्यू विजय. इथे या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता काही आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलंय. कमर खान क्रस सँड यांच्या माध्यमातून आम्हाला 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. ध्रुव झवेरी साहेब यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. प्रदीप आत्माराम पाटील कोपरगावचं हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचा लकी नंबर आहे 8686, 8,686 रुपये त्यांच्याकडनं उपलब्ध केले, त्यांचाही धन्यवाद. मनोजी झांजे शिवनसई त्यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. दीपक पाकतेकर चांदीप गावाचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडनंही 2,000 रुपये. जांभूळपाडा गावातील विल्सन शेठ यांच्या माध्यमातून 3,000 रुपये आपल्याला उपलब्ध झाले, त्यांचाही धन्यवाद. विलास वारके 1,500 रुपयांचं आर्थिक सहकार्य आलंय, त्यांचाही धन्यवाद. अन्नपूर्णा राईस मिल त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय, त्यांचाही धन्यवाद. भालचंद्र म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे, त्यांचाही धन्यवाद. निर्मला मेंडोसा ज्यांच्याकडनं 2,100 रुपये आर्थिक सहकार्य येते. मथुरापुरा आटा मिल नवसई यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते, त्यांचाही धन्यवाद. यशवंत महादेव कुडू नवसई 2,100. संजय कृष्णा पाटील सांदीप यांच्याकडनं 2,500 रुपये. सदानंद लिकऱ्या पाटील नवसई 500 रुपये. अर्णव रोशन किनी चांदीप 1,520. तसंच निकेश केशव पाटील ज्यांनी आपल्याला
5व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. त्यानंतर अमित गोन्साल्विस क्रॅश सँड आडणे यांच्याकडनं 5,000 रुपये. भूषण पाटील क्रॅश सँड आडणे यांच्याकडनं 5,000. या सर्व दात्यांचं मनपूर्वक धन्यवाद. एक मिनिट. हॅलो, 5 ओव्हरच्या मॅच असतील ना, सेकंड राऊंड 5 ओव्हर. बॉलर 4 गोलंदाज 5 ओव्हर. मला वाटतं शिरवली संघाने नाणेफेक जिंकली आहे. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सेकंड राऊंडच्या सर्व मॅचेस या 5 ओव्हरच्या असतील. या गोष्टीची नोंद ठेवा. 1 षटकाची कपात करतोय आपण. आई चामुंडाई चषकच्या माध्यमातून आम्हाला हेच दाखवायचं आहे की जास्तीत जास्त षटक षटकांच्या मॅचेस त्या खेळणं खूप गरजेचं आहे. कारण जास्तीत जास्त षटकांच्या जेव्हा मॅच होतात ना, तेव्हा तुम्हाला दर्जेदार खेळाडू आणि दर्जेदार खेळाडूंचा खेळ अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. तिथे संधी असते. मग तुमचा एखादा गोलंदाज महाग ठरला तरी दुसऱ्याला त्याला कव्हर करता येतं. एखादा फलंदाज जर अपयशी ठरला तर दुसऱ्याला बॅकअप देता येतं. बॅट्समन मैदानाच्या आत लवकरात लवकर आपल्याला धाडायचे. दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. हिरेनच्या साथीनं कबीर बॅटिंग करण्याकरता आलाय. पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी नवनाथ आलाय, ज्यानं अप्रतिम बॅटिंग केली होती. खूप चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक त्यानं प्ले केले होते. तो नवनाथ गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पहिल्या षटकाकरता येत असताना पाहायला मिळतोय. अगदी अप्रतिम फलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः त्याच्या संपूर्ण इनिंग मधला त्याचा फ्लिकचा स्ट्रोक अगदी अप्रतिम होता, लाजवाब होता. स्टेटसचा जमाना आहे आणि आजच्या दिवसाकरता त्याला त्याचा स्टेटस जरूर सापडलाय. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. उजव्या स्टीजवर बाहेर पिचिंग झाली आहे. तुम्ही जेव्हा उजव्या स्टीजच्या बाहेर खूप जास्त बाहेर पिच करता, मग तिथनं जरी बॉल आत आला तरी तो विकेटच्या मागे जाऊन आत येतो. आणि विकेटच्या मागे जाऊन जरी बॉल आत आला तरी मग त्याला वाईटच ग्राह्य धरलं जातं. हा नियमच आहे आंतरराष्ट्रीय परिषदेचा असो, तुम्ही कुठेही जा, अंपायरिंग अगदी त्याच पद्धतीने होईल. बॅटची काढा मात्र तिथे विकेट कीपर पासून दूर राहिलाय. निर्धावच्या स्वरूपानं इथे बॉल काउंट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस बॉल क्रिकेट खूप सारे नियम, ज्यापासून खेळाडू थोडेसे असाक्षरतेचं त्यांचं वर्तन आपल्याला पाहायला मिळतं. खूप सारे नियम आहेत जे खेळाडूंना कधी कधी ठाऊकच नसतात. खूप साऱ्या खेळाडूंच्या मनामध्ये आजही संभ्रम आहे की मंकी विकेट घेतल्यानंतर बॉल काउंट होतो की नाही. खूप सारे खेळाडू यामध्ये ते नेहमीच त्यांच्यामध्ये संभ्रम पाहायला मिळतं. यावेळेस बॅटची आउटसाइड एज आणि तदनंतर विकेट कीपरचा एक अप्रतिम असा कॅच, विकेट मिळतीये. खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद.
छत्रपती शिवाजी महाराजांवरचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय आणि छत्रपती हे नाव जेव्हा घेतलं जातं ना एक वेगळी ऊर्जा प्रत्येकाच्या अंगामध्ये संचारत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक तेजस्वी सूर्य म्हणून नेहमीच माझ्या राजाचा उल्लेख होत राहिला. अगदी शून्यातनं विश्व निर्माण करणं काय असतं ते जगाच्या पाठीवर कुठल्या राजानं दाखवून दिलं असेल तर तो एकमेव राजा राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल ना तेव्हा तुमच्या मनातले खूप सारे संभ्रम निश्चित दूर करतो. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक तिथे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक त्याच्याकडनं पाहायला मिळाला. कारण तिथे जर त्यानं घाईनं पुढे येण्याचा प्रयत्न केला असता तर बॉल कदाचित त्याच्या डोक्यावरनं त्याच्या मस्तकावर दस्तक देत मागे जाऊ शकला असता. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर जी आकर्षक ट्रॉफी आहे 5व्या क्रमांकाची कैलासपती रवींद्र बळीराम कुडू यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील रवींद्र कुडू यांच्याकडनं उपलब्ध झालेत. स्वप्नील कुडू इथे उपस्थित झाले आहेत. स्वप्नील कुडू आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. 3 चेंडूचा खेळ तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा दाफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक राहतोय. हा बॉल नोचा इशारा आलाय तिथे पंच नोचा इशारा करतायत. काहीतरी लक्ष्मण रेषेचं उल्लंघन ते आपल्याला तिथे पाहायला मिळते. फ्री हिटचा इशारा येतोय पंच विरल नायर यांच्या माध्यमातून. मोकळीक आहे फलंदाजाला बेखॉफ बेडर बेधडक फटकेबाजी करण्याची. इथे हा बॉल डाव्या स्टीवर पिचिंग अगेन पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. विरल नायर इथे इशारा करतात इट्स अ वाईट नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 4 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 वाईट 2 वाईट आणि 1 नो बॉल आलाय. इथे मात्र फटका फसलाय. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला बॉल लागला. तदनंतर जोपर्यंत फील्ड केली गेली 1 सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीज 5 धावा. जी रणनीती पूर्वार्धाच्या खेळामध्ये होती तीच रणनीती उत्तरार्धाच्या खेळामध्येही तुम्हाला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला थोडंसं शांत राहत तिथे इनिंग प्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिरेन इथे शून्यावर बाद झालाय उत्तरार्धाच्या खेळामध्ये. ऑन साइडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल 1 सिंगल मध्ये समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर. यानंतर एक टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. गणेशपुरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिरवली ज्यांच्यामध्ये हा संघर्ष ज्यांच्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. डाव्या स्टीवर पिच. पुन्हा एकदा पंचाचे दोन्ही हात समांतर. वाईटचा इशारा आलाय. इथे प्रवृत्त करतोय फलंदाजाला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याकरता. कारण त्या पद्धतीचं ट्रॅप ते तिथे लावलं गेलंय आणि अगदी त्याकरताच या पद्धतीच्या लाईननं गोलंदाजी व्हाईट बॉल त्यामध्ये खूप जास्त आलेत. एक्स्ट्रा बॉल्स जे कधीही तुम्हाला परवडणारे नसतातच. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. इथे चांगला बॉल 1 रनचा कॉल होता मात्र स्वीकारला नाही नॉन स्ट्राईक एंड कडनं. त्यामुळे निर्धावमध्ये चेंडू काउंट केला जाईल. ओव्हर समाप्त झाली नंबर 1 ची. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त एखेरीज धावफलकावर धावसंख्या जर नजर टाकली धावसंख्या 7. चला एवढा जास्त वेळ आपल्याला दिला जाणार नाही. टीम भावाळे लगेच फिल्डिंग सेटअप करायचं आहे. 1 षटकानंतर तुम्हाला जास्तीत जास्त 1 मिनिटाचा अवधी आहे. त्यामध्ये आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. एवढा जास्त वेळ आपल्याला दिला जाणार नाही. कुठलीही टीम असो
प्रत्येक टीमने या गोष्टीची नोंद ठेवा. चला मॅच सुरू करा. सातत्यानं आम्ही विनंती करतो, गोलंदाजीच्या ट्रॅकवर योगेश भालेकर येतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या मैदानावर, या विकेटवर, कारण त्याच्याकरता ही एक नवं मैदान आहे, एक नवी विकेट. टेनिस बॉल क्रिकेटच्या आयुष्यात रोज वेगवेगळ्या विकेट्स येतात. इथे जर आपण पाहिलं तर सेल्फ फॉलोदरमध्ये फिल्डिंग केली गेली, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला गेला. योगेश भालेकर म्हटलं की वेग आहे, कटर आहे, सर्व काही गोष्टी हा खेळाडू करणं जाणतो, बॉलला कट करतो आणि तदनंतर वेग ही प्रचंड आहे त्याच्याकडे. वेगानं ही चेंडूला डिलवर्ट करताना आपल्याला तो पाहायला मिळतो. योगेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. योगेश भालेकर चांगलं नाव आहे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सातत्यानं काही खेळाडू चर्चेमध्ये असतात. भावाळे संघाचे 2 खेळाडू ज्यांना आपण सातत्यानं चर्चेमध्ये पाहता. सूरज खेळीची बॅट या मॅचमध्ये जरी चालली नसली तरी त्याची प्रतिभा किंवा त्याचा खेळ संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला जरूर ठाऊक आहे. पुढचा बॉल, इथे एक चांगला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर निघालाय. थोडासा लेट डिसिजन आला, मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजी केल्यानंतर पंचांच्या समोर येतोय गोलंदाज आणि कधी कधी मग तुमचे चांगले बॉल ही वाईट दिले जातात. तुम्ही या पद्धतीने चुका कराल तर मग गोलंदाजी केल्यानंतर क्रीजच्या बाहेर जाणं ते खूप गरजेचं असतं. यावेळेस एक चांगला बॉल कट केलं, फिरवलं बॉलला, आतल्या बाजूने खेचलं आणि विकेटच्या मागे घेऊन गेला. तिथे निर्धावच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला जातो. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, ज्यामध्ये काही नियम आहेत ते नियम तुम्ही पाळणं खूप गरजेचं आहे. कारण खूप वेळा असं होतं तुम्ही अपील करता, पंच ते अपील उचलून धरत नाही. त्याचं कारण असं होतं की तुम्ही गोलंदाजी करताना पंचांच्या समोर येता. यावेळेस काय दर्जेदार स्ट्रोक प्ले केलाय, बॉल तिथे पहिल्या टप्प्याअखेरीस निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारानं इथे एक चांगली सुरुवात करून दिली असंच म्हणावं लागेल. टीम आतापर्यंत स्ट्रगल मध्ये होती, मात्र यावेळेस काय फटका, अप्रतिम स्ट्रोक कबीरच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चौकारामध्ये कन्वर्ट केला 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना षटक क्रमांक 2चा खेळ सध्या धावफलकावर सुरू आहे. यावेळेस चांगला बॉल, एक तुमारी तो एक हमारी, ते दाखवलंय. एक बॉल जो कट करत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर रूम मिळाली, त्याचा फायदा घेतला आणि खूप चांगला कटशॉट तिथे खेळला आणि त्यावर चौकार घेतला. यावेळेस तो बॉल तिथनच थोडासा आत आला, त्यामुळे फलंदाजाला एक मोठा फटका प्ले करत असताना त्याची दमछाक तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळाली. चेंडू डिलिव्हर केल्यानंतर तो कुठल्या टप्प्यावर होतो, तो कशा पद्धतीने फिरतो तेही पाहणं खूप महत्त्वाचं असतं. इथे बॉल बघा, प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं व्हेरिएशन आहे. एक बॉल उजव्या यष्टीवरनं टॉस झाला, तो बाहेर निघाला. दुसरा बॉल त्याच टप्प्यावर पडला, आत आला. यावेळेस लेग स्टंपवर पिच झाला आणि तिथनं थोडासा बाहेर पिच काढण्याचा प्रयत्न केला. खूप चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन्स फलंदाजाच्या डोक्याशी खेळण्याकरता ते खूप महत्त्वाचे असतात. यावेळेस समोरच्या बाजूने खाली क्षेत्राची निवड केली आहे. क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय बॉलच्या मागे, मात्र त्याचा पाठलाग तिथे अपुरा ठरेल. बॉल निघून जाईल, लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकारमध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. थँक्यू. जी मॅच पहिल्या इनिंगच्या 4 ओव्हरपर्यंत अशी वाटत होती लो स्कोरिंग होईल, ती मॅच शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 60 धावांवर आली आहे.
शेवटची 4 षटकं आणि 60 धावसंख्येची गरज. 15 रन पर ओव्हर. इथनं विजयाकरता तुम्हाला धाफलकावर लावणं गरजेचं आहे. काय इथे 15 रन पर ओव्हर जोडल्या जातील की त्यापासून थोडंसं वंचित ठेवलं जाईल ते पाहण्याचा हा खूप मोठा संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवनाथ या खांद्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. षटक क्रमांक 3 करता त्याला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्राचारण केलंय. फलंदाजीमध्ये त्याचा दमखम काय आहे, तो परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून का ओळखला जातो ते मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्य तऱ्हेनं दाखवून देत असताना ज्या पद्धतीनं त्यानं फटकेबाजी केली, थोडासा लेट आला पण थेट आला असंच म्हणावं लागेल. कारण लेट आल्यानंतर त्यानं जे स्ट्रोक खेळले ते त्याच्या टीमच्या हितार्थ होते, त्याच्या टीमला तारणारे होते, ते पोषक होते. टीम भावाळे इथनं पेनल्टीला सामोरे जाण्याची ही तयारी ठेवू शकता जर एवढा वेळ तुम्ही घेतला. या गोष्टीची नोंद ठेवा. पुढचा बॉल चांगला बॉल पेज जनरेट केला, विकेटच्या मागे घेऊन गेला निर्धावच्या स्वरूपानं. चेंडू इथे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर गोलंदाज नवनाथ पेज जनरेट करतोय. पेज जनरेट करत असताना तिथे बॉलला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यानं. पुढचा बॉल आपल्या ओव्हरचा फटका फसलाय, वेगानं बीट केला, विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. अगदी वर चढला बॉल, छातीच्या जवळ आला होता. तिथे जो फटका त्याला खेळायचा होता तो बॅटच्या अगदी मिडल मध्ये झाला असता तर निश्चित खेळू शकला असता, मात्र स्टिकर जवळ बॉल आला त्यामुळे बॉल थोडासा वर चढला आणि त्यामध्ये विकेट मिळाली. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये साहिल आलाय. बॅटिंग करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. टीम करता रन्स त्याला इथे जोडावेच लागतील. इथे हेलिकॉप्टर खेळायचा होता, सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने हा स्ट्रोक खेळला. जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं, एक सिंगल तिथे सहजतेने मिळाली साहिलला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ तो मैदानामध्ये सुरू असताना शांत क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. पूर्वार्धामध्ये शांत क्रिकेट खेळताना तुम्ही शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रन जोडून ती मॅच आपल्या कब्जामध्ये करू शकता. मात्र उत्तरार्धामध्ये तुम्हाला खेळ करत असताना मॅचच्या सोबत चालावं लागतं, कारण इथे कॅल्क्युलेशन असतं. कॅल्क्युलेशन ते तुमच्या डोक्याशी खेळतं. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला मॅचच्या अगदी क्लोज चालत राहावं लागतं. चेसिंग प्रत्येक टीमला शक्य होतं असं नाही. खूप साऱ्या म्हणजे जवळपास 40 ते 50% टीम्स चेसिंग करताना कमकुवत ठरलेल्या आम्ही सातत्यानं पाहतो. त्यामुळे चेसिंग करणं खूप कठीण असतं. तुम्ही जेव्हा चेसिंगचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला मॅचच्या सोबत चालावं लागतं. इथे ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. तर नंतर जोपर्यंत फील्ड झाली 1 रन मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 19 वर 4 चेंडूचा खेळ. तर नंतर 19 धावा राफलकावर आहेत. नवनाथ अगदी चांगला मारा. फलंदाजीमध्ये ही टीमला त्यानं तारलं, गोलंदाजीमध्ये ही टीमला अगदी पोषक अशी कामगिरी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साईडला चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवर. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एक सिंगल मध्ये इथे चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 20. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला. या 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक 20 या आकड्यावर. इथे फटका अप्रतिम आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्याकरता तिथे सज्ज आहे. एक चांगला कॅच कॅरी केलाय.
विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. सूरज केणे प्रतिभावंत खेळाडूच्या यादीमध्ये त्याचंही नाव आहे. आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज साहिल. पुढचा बॉल, इथे पहिलाच बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावर दस्तक आहे, तो अशा भूत नजरेनं पाहत राहील. बॉल निघून जाईल लॉंगन सीमारेषेच्या पार. षटकार 6. षटकार आलाय. आशेचा तो एक किरण इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. याच पद्धतीने बॅटिंग केली तर मॅच मध्ये जागा निर्माण होईल. टॉप एज वॉट कॅच इथे अंतिमच्या क्षणी निसटलाय. असं वाटलं होतं कॅच कॅरी झालाय की काय, मात्र अखेरच्या क्षणी तो बॉल हातातनं निसटत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्याच बॉलवर सूरज केणेच्या विपक्षामध्ये षटकार खेचला गेलाय. त्यामुळे अशा पल्लवीत जरूर केल्या तिथनं. या आशयाला तुम्हाला आणखी मोठं करावं लागेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करणं अत्यावश्यक आहे. बॅटची कडा आणि इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू नंबर 4. चौथा झटका टीम गोडदेवरा. फलंदाज तंबूच्या आसरला परत. थँक्यू डीजे. स्वप्नील कडू आपल्या मुख्य मंचावर आहेत आणि स्वप्नील कडू ज्यांनी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर एक आकर्षक ट्रॉफी त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केली गेली आहे. त्यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत. स्वप्नील रवींद्र कडू ज्यांनी आपल्याला 5व्या क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती प्रोव्हाइड केली आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान वैभव पाटील यांच्या शुभस्ते आपण करणार आहोत. जय आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. इथे त्याला स्वतःला सिद्ध करावंच लागेल, पर्याय नाही आहे. जसा मैदानामध्ये उशिरानं आला आणि 4थ्या ओव्हर नंतर 5व्या आणि 6व्या ओव्हरमध्ये ज्यानं जणू धुडकूस घातला फलंदाज नवनाथ, अगदी त्याच पद्धतीने इनिंग इथे उत्तरार्धाच्या खेळामध्ये खेळावीच लागेल. पुढचा बॉल, इथे यष्टी झाली उद्ध्वस्त. प्लेट ऑन झाला खेळाडू. बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतली, यष्ट्यांवर जाऊन अदळला बॉल. विकेट मिळतीये पलसड, ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. विकेट नंबर 5. 5वा झटका लागलाय. गोल्डन डकचा शिकार झालाय जय, तो तंबूच्या आसरला परत.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावसंख्येवर स्थिर आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, त्यानंतर 2 विकेट्स आल्यात. इथे हॅट्रिक कंप्लीट होईल का? सूरज केणे, आहा, कॅच झाला असता तर एक सर्वोत्तम कॅच ठरू शकला असता. शेवटच्या क्षणी तिथे स्वतःलाच एक आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनामध्ये चेंडूवरची नजर ती थोडीशी डळमळीत झाली आणि त्याचंच कारण हा झेल हातात निसटला. जिवंताना एक रन ही प्राप्त झाला. एक रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू नंतर 27 धावा धाफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, ओव्हर नंबर 4 मधला, तो आपल्याला पाहायला मिळेल. इथे नोचा इशारा आलाय. भीमर आणि +4 टोटल 5. या 5 धावसंख्येनं मॅच मध्ये कमबॅक झालंय की काय असं चित्र इथे निश्चित आपल्याला पाहायला मिळते. कारण येणारे जे बॉल आहेत ते येणारे बॉल इथनं शेष राहत आहेत जवळपास 13 आणि या 13 बॉल मध्ये विजया करता इथनं धावसंख्येची गरज आहे 45. म्हणजे मॅच मध्ये ऑन झालेत. 13 चेंडू 45, 22 धावा या मैदानावर धावफलकावर लागू शकतात. वाईटचा इशारा आलाय. आता 44 ची गरज आहे. ती उलटा काउंटडाऊन आहे, ते इथे जरूर पाहायला मिळेल. 22 रन पर ओव्हर. बावीस रन पर ओव्हर धावफलकावर झोडणं खूप महत्वाचं असेल इथनं. इथे खराब कामगिरी. एका बॉलला डिलिव्हर न करता 7 धावा दिल्यात. सूरज किणे इथे हाराकिरी करताना पाहायला मिळतंय. सूरज किणीकडनं या पद्धतीची अपेक्षा जरूर नसेल टीमला, मात्र मैदानामध्ये होतं तुमच्याकडनं खूप वेळा चुकीचं प्रदर्शन. तेच सध्या मैदानामध्ये आहे सूरज किणीच्या माध्यमातून. फटका सजवलाय. फ्रीहिटचा बॉल आहे. हवेमध्ये जरी असला तिथे एकच सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 35 वर. 4 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावर आहेत. येणारी 2 षटक 12 बॉल आणि विजया करता 42 धावसंख्येची गरज. 21 रन पर ओव्हर. 21च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. 42 धावा धावफलकावर जोडल्या जातील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल ते आपल्याला 2 ओव्हरमध्ये पाहायचं आहे. कारण जशीच स्थिती उत्तरार्धाच्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये होती तीच स्थिती सध्या आहे. कारण पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 30 झाल्या होत्या ना, 20 नाही 30 40 आल्या होत्या. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 4 ओव्हरमध्ये 30 रन त्या जोडल्या गेल्या होत्या. 30 रन जोडत असताना तिथे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जवळपास 44 धावा आल्या. इथे जर आपण पाहिलं तर त्यापेक्षा 2 कमी पाहिजेत. 42 ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा योगेश भालेकर, ज्याला गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर बोलवलं गेलंय. योगेश भालेकर आणि त्याच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एन कडनं. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या बॉलवर पेट्रोलिंग करण्याकरता. जोपर्यंत त्याने पेट्रोलिंग केलं, जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं, 1 सिंगल. त्यापेक्षा जास्त इथे मिळणार नाही. 1 रनवर समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षकाची केलेली पेट्रोलिंग ती खूप महत्वाची असते. त्यानं जर क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं चुका केल्या तर मग गोलंदाज सातत्यानं खराब कामगिरी करताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाची साथ उत्तम आहे तर मग गोलंदाज तिथे बेफिकर होऊन चांगली गोलंदाजी जरूर करू शकतो. इथे फटका चांगला सजवलाय, मात्र तिथे हवेचा प्रचंड वेग आहे आणि त्याबरोबर बॉलनं जे अंतर कापणं आपल्याला हवं असं वाटतं ते अंतर बॉल कापत नाही आणि त्यामध्ये विकेट येते. ते झालंय या मॅच मध्ये. या विकेटच्या बरोबर विकेट संपादित झाली. या विकेट मिळते खेळाडू बाद.
थँक्यू विजय. योगेश भालेकर एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे. त्याच्या विपक्षामध्ये 20-21 धावा तुम्हाला धावफलकावर जोडणं थोडस कठीण आहे, अशक्य नाही आहे. कठीण जरी असलं ना तरी अशक्य नसतं, कारण हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. तिथे मोठ्या गोलंदाजांच्या विपक्षामध्ये तिथे 25-25, 27-27 धावा येताना पाहायला मिळतात. कारण पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा जो अंतिम सामना, फायनलचा सामना जर आपण पाहिला तर तिथे प्रज्योत अंबेरीला 30 धावा कुठल्या गेल्या. म्हणजे होतं क्रिकेटमध्ये खूप साऱ्या गोलंदाजांना सपाटून मार खावा लागतो आणि तुम्हालाही ते मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. इथे दांडीगुल यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. इथे ऑन साइडला चांगला फटका आहे. बॉल सीमारेषेला क्लिअर करेल, यावेळेस निघून जाईल. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. चामुंडाई भावाळी संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या. षटकार जरी आला असला, धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 42 आहे. 8 बॉल इथं शिल्लक आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा बॉल सीमारेषा पार. आत्मविश्वासी यशाची गुरुकिल्ली असं म्हटलं जातं आणि इथे त्याच आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी सुरू आहे. या 2 षटकारांना मॅच मध्ये कमबॅक झालंय. मी म्हटलं होतं योगेश भालेकर जरी मोठा असला तरी त्याच्या विपक्षामध्ये धावा येऊ शकतात. मी करेन हा आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. फलंदाज अंशच्या माध्यमातून अगदी 9व्या क्रमांकावर बॅटिंग करण्याकरता आलाय आणि 9व्या क्रमांकावर मी आलोय तरी माझ्यामधली गुणवत्ता ती पहिल्या क्रमांकासारखीच आहे हे मैदानाच्या आतमध्ये तो दाखवून देत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. नंबर कधीही मॅटर करत नाही, मॅटर करते तुम्ही कशा पद्धतीने खेळता. इथे मात्र फटका हवेमध्ये आहे. एक सिंगल मध्ये जरूर करवा, तिथे चुकी झाली आहे आणि या चुकीचं भुगतान ते तुम्हाला 2 धावेमध्ये करावं लागेल. 2 या धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. दुहेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 50 या धावसंख्येवर. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयाकरता धावसंख्येची गरज 27-27. 6 चेंडू आणि 27 धावा. चला लगेच पुढचा गोलंदाजच्या ट्रॅकवर आहे ना, वेळ घेऊ नका विनंती करतोय, कारण 3:25 झाली आहेत. 3 मॅचेस अजून बाकी आहेत. शेवटच्या मॅच करता पुन्हा एकदा षटकांमध्ये कपात करावी लागू नये म्हणून इथे विनंती करतो, थोडीशी घाई जरूर करा. अविनाश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. शेवटच्या षटकाकरता 6 चेंडू आणि 27 या धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 27 धावा काय धावफलकावर जोडल्या जातील इथनं ते पाहण्यालायक जरूर ठरेल. शिरवली संघ नाणेफेक जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच सज्ज राहायचंय ऑन युअर मार्क, कारण यानंतर आपल्याला लगेचच पुढची मॅच सुरू करायची. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीचा वेळ नसेल. इथनं ऑन स्क्रीन तुम्हाला टायमिंग लावलं जाईल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला पूर्ण करावी लागतील.
पहिला बॉल अगदी योग्य तऱ्हेनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं स्टंपच्या वरनं हा बॉल जाताना पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाकरता पोषक आणि पूरक एंड आहे. तिथनं त्यानं चांगली बॅटिंग करणं ते गरजेचं आहे. जो स्ट्रायकर एंड कडे सध्या बॅटिंग करत असताना फलंदाज रोहित तुम्हाला पाहायला मिळते. अगदी हिटमॅनच्या स्टाईलनं त्याला इथे फटके सजवावे लागतील, कारण हवेज करता हे एंड ओळखलं जातं डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला. टेनिस बॉल क्रिकेटचा एकच मंत्र आहे ना, जिथे वारा तिथेच मारा. त्या वाऱ्याबरोबर मारावं लागेल. यावेळेस फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे. स्टॉप केलं बॉलला, सीमारेषे पलीकडे जाण्यापासून वंचित ठेवलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. आता येणारे इथनं 4 बॉल आणि विजयाकरता 26ची गरज आहे. म्हणजे जर इथनं गोलंदाज चुकी करत नाही तर अगदी सहजतेनं या मॅचवर कुरघोडी झाली आहे ती टीम आई चामुंडाई भावाळे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला बॉल आहे बॉडी लाईनवर. विकेट मिळते इथे. खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मैत्री खूप महत्वाची आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. तसं मी म्हणतो ना, इथे षटकार आलाय. मैत्र हा माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे, कारण तुम्ही जगामध्ये रस्ता शोधाल तेव्हा तो रस्ता शोधून देण्याकरता गुगलचा मॅप तुम्हाला जरूर मदत करेल. मात्र आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या मार्गावर आहात की तुमचा मार्ग बिघडलाय हे सांगण्याकरता तुम्हाला तुमचा जवळचा एक मित्र खूप गरजेचा आहे. म्हणूनच ते गाणं आहे ते खूप सुपरहिट झालं, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा आहे. या दरम्यान नशिबाची द्वारं उघडणारा चौकार आलाय. वाईट +4 या 5 धावसंख्येनं मॅच मध्ये कमबॅक झालंय ते आपल्याला म्हणावं लागेल, कारण इथनं येणारे बॉल शेष आहेत ते 2 आणि 2 बॉल मध्ये 15ची गरज आहे. एक वाईट बॉल जर इथनं पडतोय तर मग या मॅच मध्ये रिटर्न येऊ शकतात. येणारे जे बॉल आहेत ते खूप महत्वाचे, खूप निर्णायक असू शकतील. एक्स्ट्रा बॉल इथे यष्टी उद्ध्वस्त केली आहे. क्लीन बोल्ड केलं बॅटरला आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून इथे माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. पुढचा बॉल जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण केली जाईल आणि 9चा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. 3 खेळाडू तिथे मागे होते. षटकार खेचला असताना इथे तर मॅच आली असती ताब्यात. या बॉलवर जर षटकार खेचला असताना तर तिथे मॅच ताब्यात आली असती. पंचांकडे लक्ष नव्हतं बॅटरचं, अन्यथा इथे काहीतरी वेगळं घडू शकलं असतं.
यावेळीचा फटका चांगला आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये कन्व्हर्ट झालाय. विजयी होतीये टीम भावाळे. आई चामुंडाई भावाळे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव, आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. टेनिस बॉल क्रिकेट मधला एक जुनं जाणतं